नमस्कार मित्रांनो, याद्या या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 संदर्भात आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली असून पुढील पात्र लाभार्थींची यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे जेव्हा शेतकऱ्यांना नाव अद्याप आलेले नाही आणि त्यांनी चिंता न करता पुढील यादीवर लक्ष ठेवावे. लाभार्थ्यांची यादी गावाची ग्रामपंचायत किंवा कार्यालय, संबंधित बँकेची शाखा, सरकारी सेवा केंद्र तसेच विविध सरकारी संस्था इथे पाहता येणार आहे. या यादीमध्ये कोणत्या ठिकाणी पाहता येईल या संदर्भात माहिती आपण देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये आपले नाव, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम अचूक असल्याची खात्री करून देणार. त्यानंतरच या यादीतली विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकारी सेवा केंद्र जाऊन आधार बायोमेट्रिक प्रमाणित करून त्यांच्याच आहे ज्या शेतकऱ्यांचे अर्ध्या ग्रीन स्टॉक नोंदणी पूर्ण केलेली नाही, असे म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड आलेले नाही आणि ज्यांचे तातडीने पूर्ण करायची आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित बँकच्या कर्ज खात्यात जमा करता येईल असे किंवा जाणार आहे. त्यामुळेच पुढील यादी जाहीर व्हायच्या अगोदर आपले नाव आणि सर्व तपासणी नक्की करून घ्या. एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जाची जे काही यादी आहे ते कर्जमाफीचे कोणते ठिकाणे पाहता येणार आहे ते इथं स्पष्ट तुम्हाला सांगितले आहे. त्या अगोदर तुमची KYC पूर्ण झालेली आहे की नाही ते चेक करून घ्या. आणि कर्जमाफीसाठी बँकमध्ये तुम्ही जाऊ शकता, ग्रामपंचायत विविध क्षेत्र तुम्ही जाऊन करू शकतात किंवा सरकारी संस्थेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे कर्जमाफीची जी यादी आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या चेक करू शकतात. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.